तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की कशा प्रकारे आपल्याला लँडिंग पेज बनवायचं आहे, ते पण फ्रीमध्ये आणि फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण एक प्रॉपर लँडिंग पेज बनवू शकतो. तर त्यासाठी करायचं काय, सगळ्यात पहिले तुम्हाला यायचं आहे गुगलवर आणि इथे आपल्याला सर्च करायचं आहे सिस्टम आयो. ठीक आहे, सिस्टम आयो आपल्याला इथे सर्च करायचं आहे. त्याच्यानंतरची पहिली वेबसाईट येईल, हिच्यावर आपल्याला जायचं आहे आणि खूप सोप्या शब्दात मी तुम्हाला सांगणार की कशा प्रकारे तुम्ही तुमचं लँडिंग पेज बनवू शकता, ते पण 10 ते 15 मिनिटांमध्ये. त्याच्यानंतर करायचं तुम्हाला स्टार्ट फॉर नाऊवर क्लिक. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ईमेल ॲड्रेस टाईप करायचा आहे. तर मी माझा जो ईमेल ॲड्रेस आहे तो इथून कॉपी करतो आणि इथे आपण पेस्ट करूयात. त्याच्यानंतर करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर आपल्या मेलवर एक लिंक येईल. ही लिंक हिला आपल्याला करायचं आहे ओपन. ठीक आहे, ही लिंकला ओपन केल्यानंतर आपल्याला इथे आपली डिटेल्स टाकायची आहे. जसं मी माझी डिटेल्स टाकतो आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे आपला पासवर्ड सेट करायचा आहे. जो आपल्याला पासवर्ड ठेवायचा आहे याच्यासाठी तो पासवर्ड इथे सेट करायचा आहे आणि कन्फर्म पासवर्डमध्ये पण तोच पासवर्ड रिपीट करायचा आहे. त्याच्यानंतर आय एम नॉट रोबोटवर क्लिक करून आपल्याला इथून करायचं आहे सेव्ह. ठीक आहे, आपलं जे फ्रीमध्ये अकाउंट असतं ते इथून क्रिएट झालेलं आहे. याच्यामध्ये पासवर्ड तुम्हाला सेव्ह करायचं ते करायचं. त्याच्यानंतर इथे विचारतं आहे तुमचं रेव्हेन्यू किती आहे ॲन्युअली, लेस देन. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस इथे सबमिट करा आणि डन. आपलं जे अकाउंट आहे ते याच्यावर सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे. बेसिकली आपण लँडिंग पेज फ्रीमध्ये क्रिएट करणार आहोत. याच्यासाठी आपल्याला डोमेन होस्टिंगची गरज नाही. तर आपण प्लॅटफॉर्म जो यूज करतो तो यूज करतो आहे सिस्टम आयोचा प्लॅटफॉर्म. ठीक आहे, याची लिंक तुम्हाला जर पाहिजे असेल तर बायोमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही स्वतः रजिस्टर इथे करू शकता. त्याच्यानंतर आपण येणार इथे साईट्सवर आल्यानंतर आपण इथे सेल्स फनलवर क्लिक करणार. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इथे करणार क्रिएटवर क्लिक आणि इथे आपण एक सेल्स फनल बनवणार. ठीक आहे, तर सेल्स फनल बनवण्यासाठी आपण इथे नाव देऊया. जसं मला स्टॉक रिलेटेड बनवायचं आहे माझं लँडिंग पेज, तर मी एक्झाम्पल देतो स्टॉक. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपलं फनलचा गोल काय, आपल्याला ऑडियन्स बनवायची, कस्टम आपल्याला पाहिजे, वेबिनार सेल करायचं किंवा प्रोडक्ट सेल करायचं आपल्याला. तर एक्झाम्पलसाठी मी इथे प्रोडक्ट सेल घेतो आणि इथून आपण आपली करन्सी इंडियन रुपीज जी आहे ती सिलेक्ट करूयात, इंडियन रुपी. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इथून सेव्ह करूया. त्याच्यानंतर आपला एक फनल बनला. असं आपण 3 फनल याच्यामध्ये फ्रीमध्ये क्रिएट करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला फनलवर क्लिक करायचं इथे. त्याच्यानंतर इथे पेजेस येणार. आपल्याला सिम्पल 1 पेजचं लँडिंग पेज बनवायचं आहे आणि तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. जर तुम्हाला जास्त शिकायचं असेल की मल्टिपल पूर्ण फनल कसं बनवायचं, ज्याच्यामध्ये मल्टिपल पेजेस असतात, तर त्यासाठी तुम्ही कमेंट करा. पण जसं नॉर्मली आपल्याला फेसबुक ॲडसाठी, मेटा ॲडसाठी जे लागतं ते 1 पेज फनल असतं. त्याच्यामध्ये फक्त जॉईन टेलिग्राम किंवा एक CTA बटन असतं, कॉल टू ॲक्शन बटन असतो आणि ते आपल्याला ट्रॅक करायचं असतो. त्याच्यासाठी आपण लँडिंग पेज बनवतो. तर ते कसं बनवायचं ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, तर आपण इथे ॲड स्टेपवर क्लिक करणार. ॲड स्टेपवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या स्टेपला नाव द्यायचं की काय आहे. तर मी इथे ठेवतो जसं मेन पेज असणार आहे आपलं, तर मेन. त्याच्यानंतर इथे सेल्स पेज किंवा इथे कोणतं पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्हाला जर टेम्पलेट्स हवे, ऑलरेडी टेम्पलेट्स असतात, त्या टेम्पलेट्सला तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला स्क्रॅचपासून सुरुवात करायचं असेल तर स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. मी तुम्हाला स्क्रॅचपासून कसं सुरू करायचं ते शिकवणार आहे. तर आपण स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच करूयात. ठीक आहे, याच्यामध्ये आपण सेव्ह करूया. आता जे हे आपलं लँडिंग पेज जे ऑलरेडी बनलेलं आहे त्याच्यामध्ये ब्लँक असणार आहे. ठीक आहे, पण आपले जे लँडिंग पेजची URL असणार आहे ती अशी असणार आहे. ठीक आहे, ही इथपर्यंत जे असणार आहे. तर आपण याला पुढचं हे ऑलरेडी असणार, हे एवढं आपण कस्टमाइज करू शकतो. जसं तुम्ही याच्या जागी ॲड्स लिहू शकता, याच्या जागी मेन लिहू शकता. म्हणजे आपली जी लिंक असते ती आपण कस्टमाइज करू शकतो. आणि हे जे नेम असतं, हे जसं इथं माझे ईमेलचं नाव आलेलं आहे बेस्ट ऑल गेमिंग, याला पण आपण एडिट करू शकतो. ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो कसं करायचं. तर एकदा सगळ्यात आधी आपण फनल क्रिएट करूया, म्हणजे आपण एक लँडिंग पेज क्रिएट करूया. तर एडिट पेजवर आपण जाऊयात. एडिट पेजवर गेल्यानंतर इथे आपल्यासमोर ब्लँक येणार. ठीक आहे, इथे आपल्याला सर्व गोष्टी ड्रॅग अँड ड्रॉप करून आपण बनवू शकतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, सिम्पल आपल्याला एक पेज बनवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये जर तुम्हाला टेक्स्ट पाहिजे असेल तर सिम्पल या टेक्स्टला इथे उचला, ड्रॅग अँड ड्रॉप करा, इथे आणा आणि या टेक्स्टला तुम्ही स्वतः लिहू शकता काय लिहायचं असेल तर. ठीक आहे, जसं हे मी लिहिलं. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही काही पण इथे लिहू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला हेडिंग पाहिजे, हेडलाईन पाहिजे, हेडलाईनला इथे आणा. हेडलाईन तुम्ही इथे आणू शकता. त्याच्यानंतर जसं मी एक्झाम्पलसाठी लिहितो जॉईन टेलिग्राम चॅनल. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही आणू शकता. तुम्हाला याचा कलर चेंज करायचा, याची लेटर स्पेलिंगचे लेटरची जी स्पेसिंग असते, स्पेस असतो, जसं
हे बघू शकता तुम्ही, जे स्पेस असतो ते मॅनेज करायचा, त्याच्यानंतर लाईन, फॉन्ट साईज, हाईट वगैरे, कलर, बॅकग्राऊंड वगैरे सर्व गोष्टी तुम्ही इथून कस्टमाइज करू शकता. त्याच्यानंतर एक्झाम्पलसाठी आपल्याला मला आता पाहिजे की एक बटन मला इथे ॲड करायचं आहे, तर खाली या, खाली इथे बटनचं ऑप्शन असेल. ठीक आहे, इथं बटन आहे, याला ड्रॅग अँड ड्रॉप करा, इथे बटन आलं. ठीक आहे, या बटनचं तुम्ही नाव चेंज करू शकता. त्याच्यानंतर ओपन URL इथून करा आणि इथे लिंक टाका, तुम्हाला जी लिंक टाकायची आपल्या टेलिग्राम चॅनलची. आणि त्याच्यानंतर जे आहे इथे तुम्ही याचं नाव पण चेंज करू शकता. जसं इथे क्लिक हेअर लिहिलं आहे, याचं नाव तुम्ही इथून बटनचं नाव चेंज करू शकता, जसं जॉईन टेलिग्राम. तर अशा प्रकारे आपण एक असा मेथड असतो की अशा प्रकारे आपण एक लँडिंग पेज क्रिएट करू शकतो. इथे इमेज आपण इथून अपलोड करू शकतो. बघा इथे इमेजचं ऑप्शन असेल, इथून तुम्ही इमेज घेऊ शकता आणि इमेज तिथे तुम्ही अपलोड करू शकता. अशा खूप सारे इथे ऑप्शन असतात. त्याच्यानंतर एक काउंटडाऊनचं पण खूप सारे लँडिंग पेजवर तुम्ही बघितलं असेल, काउंटडाऊन नाही बघा, असा काउंटडाऊन चालतो. हा काउंटडाऊन तुम्ही इथे घेऊ शकता. इमेज जर पाहिजे असेल तर हा इथे इमेज आहे, याच्यामध्ये आपण इमेज घेऊ शकतो आणि इथे इमेज आपण अपलोड करू शकतो. तर अशा प्रकारे एक लँडिंग पेज क्रिएट करण्याचं हे एक ऑप्शन आहे. आणि दुसरं एक ऑप्शन आहे जे मी तुम्हाला सांगतो, ती आहे AIची मदत करून. आता याच्यामध्ये जसं आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आपल्याला 1 to 1 करायला लागणार, प्रत्येक गोष्ट आपल्याला जे स्वतः करायला लागणार. पण जर आपण AIची मदत घेतली तर आपण AIच्या मदतीने पण एक बेस्ट लँडिंग पेज क्रिएट करू शकतो. खूप साऱ्या लोकांचा असा प्रश्न असेल की याच्यामध्ये फोटो कसा अपलोड करायचा, याच्यावर क्लिक करा, त्याच्यानंतर इमेज फाईल ह्या इथे जे आयकन आहे याच्यावर क्लिक करा आणि क्लिक टू अपलोडवर क्लिक करून तुम्ही कोणतं पण फोटो इथे अपलोड करू शकता. आणि जी इमेजची साईज आहे ती तुम्ही इथून कंट्रोल करू शकता, तुम्हाला कशा प्रकारे पाहिजे ती. ठीक आहे, तर हे एक ऑप्शन आहे. आणि दुसरं जो ऑप्शन आहे ते आहे AIच्या मदतीने लँडिंग पेज क्रिएट करायचं. तर ते कसं करायचं त्याच्याविषयी आपण शिकूयात. ठीक आहे, तर याला आपण करूया सध्याचं सेव्ह आणि एक्झिट आणि आपण एक नवीन पेजवर सुरुवात करूयात. ठीक आहे, नवीन पेज घेतो मी, याला नाव देतो main2 आणि याच्यामध्ये आपण main2 किंवा मेन AI करू आपण याला. याच्यामध्ये पण सेल्स पेज घेऊया, स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच, सेव्ह. ठीक आहे, आता याच्यामध्ये पण आपण याची जी लिंक आहे ती चेंज करूया, याला AI करूयात आणि एडिट पेजवर जाऊयात. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय माहिती आहे का, याच्यामध्ये आपण जे बनवणार आहे ते बनवणार आहे आपण HTML मधून. ठीक आहे, हे जे रॉ HTML आहे यातलं तुम्हाला सध्या सिम्पली ड्रॅग अँड ड्रॉप करायचं इथे. आणि आता खूप साऱ्या लोकांचा असा प्रश्न आला असेल त्यांच्या डोक्यात की आपल्याला तर HTML मधले मला H पण माहीत नाही, तर मी HTML मध्ये काय टाईप करणार. काहीही प्रॉब्लेम नाही आहे, मी सर्व गोष्टी तुम्हाला सांगतो. मला पण HTML नाही समजत आहे, मला पण काहीच गोष्टी नाही माहीत आहे. पण आपण वापरणार आहे AI, ChatGPT, क्लाउड, जेमिनी, तुमच्याकडे जे पण AI टूल तुम्ही वापरता त्याचा वापर करून तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी सिम्पली काय करायचं आहे तुम्हाला सांगतो. हा बघा, एक ChatGPTवर तुम्हाला जायचं आहे आणि हा एक प्रॉम्प्ट आहे. बेसिकली तुम्ही स्वतःचा प्रॉम्प्ट क्रिएट करू शकता. हा प्रॉम्प्ट काहीतून मला मिळाला नाही, मी स्वतः क्रिएट केलेला आहे. याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे एकदा तुम्ही वाचून घ्या. सिम्पली क्रिएट अ लँडिंग पेज फॉर माय स्टॉक मार्केट चॅनल. आता सध्या मी स्टॉक मार्केटच्या चॅनलसाठी बनवते, तर त्याच्यामुळे मी स्टॉक मार्केट लिहिलेलं आहे. चॅनल नेम एक्झाम्पलसाठी ट्रेड विथ देवल असं माझ्या चॅनलचं नाव आहे, तर मी चॅनल नेम टाकलं आहे. चॅनलची लिंक मी इथे टाकणार. ठीक आहे, आता एक्झाम्पलसाठी माझ्याकडे असं काही चॅनल तर नाही आहे, तर मी t.me/चॅनल असं टाकून देतो सध्यापुरतं. त्याच्यानंतर क्रिएट अ मोबाईल फ्रेंडली असं मी लिहिलेलं आहे याच्यामध्ये, कारण की आपल्याला जे आपले जास्त करून जे युजर असणार आहे ते मोबाईलच वापरतात, तर मोबाईल फ्रेंडली असायला पाहिजे वेबसाईट आपली जी लँडिंग पेज असणार आहे ते. आणि हा जी मेन गोष्ट आहे ती ही तुम्हाला टाकायची आहे, आय एम युझिंग इन system.io सो डोंट यूज बॉडी अँड फुल HTML. कारण की जे आपण ज्याच्यामध्ये लँडिंग पेज आपण क्रिएट करतो त्याच्यामध्ये बॉडी वगैरे जे एक्स्ट्रा जी कोडिंग असते ती त्याच्यामध्ये कॅच नाही करत आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे नॉर्मली हा जो हे जी लाईन आहे ही आपल्याला ॲड करावं लागणार आहे आपल्या AIच्या ChatGPTमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जर एक्स्ट्रा काही पाहिजे असेल, जसं की आपल्याला जास्त क्लिक पाहिजे तर त्याच्या अकॉर्डिंग बनवायचं आहे, किंवा तुम्हाला फोटो ॲड करायचं आहे, तुम्हाला दुसरं काही ॲड करायचं आहे, काही टेक्स्टला तुम्हाला स्वतःचं ॲड करायचं आहे, तर ते तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे, तर मी काय करणार, याला सिम्पली कॉपी करणार इथून आणि जाणार ChatGPTमध्ये आणि इथे करणार याला पेस्ट आणि देणार कमांड. ठीक आहे, आणि याच्यामध्ये ChatGPT लगेच आपल्याला जे बनवून देणार. आणि हे जे फ्री व्हर्जनमध्ये करतो मी, याचं जर तुमच्याकडे पेड असलं तर आणखीन ॲडव्हान्समध्ये ते तुम्हाला बनवून देणार. फ्री व्हर्जनमध्ये पण तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे तुम्ही लँडिंग पेज क्रिएट करू शकता. तर लगेच आपल्या लँडिंग पेज इथे क्रिएट होते, आपण बघूयात. ठीक आहे, डन. आपल्या लँडिंग पेज क्रिएट झालेले आहेत. आपण इथून करूया याला कॉपी आणि त्याच्यानंतर आपण जाऊयात इथे system.io जे रॉ HTML आहे ना याच्यावर क्लिक करायचं आहे आणि एडिट करूवर क्लिक करायचं आहे. हा जो पहिला कोड आहे याला डिलीट करा आणि आपण जो आत्ता कॉपी केला तर याला पेस्ट करा आणि इथून करा सेव्ह. ठीक आहे, बघा अशा प्रकारे आपल्याला लँडिंग पेज बनवून दिलं. मोबाईलमध्ये कसं दिसणार, मोबाईलमध्ये अशा प्रकारे दिसणार. ठीक आहे, तुम्हाला जर याच्यामध्ये काही वेगळं पाहिजे असेल, सपोज आपल्याला वेगळं पाहिजे, तर मी जसं आता याला सांगतो की आय वॉन्ट इन डिफरंट
स्टाईल अँड थीम. ठीक आहे, तर हे आपल्याला आणखी एक देणार. तर अशा प्रकारे तुम्ही किती पण लँडिंग पेज बनवू शकता आणि हेच शिकून तुम्ही लँडिंग पेजेसची सर्व्हिस पण प्रोव्हाइड करू शकता. आणि जर तुमच्याकडून नसेल बनेल, तुम्हाला जर हे गोष्टी समजत नाही आहे, तर तुम्ही सिम्पली आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता. मी स्वतः पण लँडिंग पेज डिझाईन तुम्हाला करून देऊ शकतो कमीत कमी प्राईजमध्ये. ठीक आहे, जर तुम्हाला पण लँडिंग पेज क्रिएट करायला प्रॉब्लेम येत असेल आणि तुम्हाला लँडिंग पेज क्रिएट करून घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट नंबरसाठी आपली जी वेबसाईट आहे ड्रीम ग्रोथ डॉट एजन्सी, आपली जी एजन्सी आहे त्या वेबसाईटवर तुम्ही जा, तिथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर मिळेल. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर चेंज होत राहतो कारण की आपले जे मल्टिपल व्हॉट्सअप असतात त्याच्यामुळे. तर जो पण तुम्हाला नंबर त्या वेबसाईटवर दिसणार त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, आता याला आपण कॉपी करूया. कॉपी केल्यानंतर आपण याच्यामध्ये एडिट कोडवर जाऊया परत आणि पहिला कोड डिलीट करून आपण नवीन कोड पेस्ट करूयात आणि सेव्ह करूयात. हे बघा, आता नवीन स्टाईलमध्ये आपल्याला जे हे मिळालं. आता एक्झाम्पलसाठी जर तुम्हाला असं पाहिजे की हे जे जॉईन टेलिग्रामचं बटन हे तुम्हाला वर पाहिजे, तर तसं तुम्ही त्यांना सांगू शकता ChatGPTला. तुम्हाला जशा प्रकारे पाहिजे, तुम्हाला ट्रेड विथ जेवलच्या जागी दुसरं काही नाव पाहिजे ते तुम्ही इथे टाकू शकता. इथे तुम्हाला दुसरा टेक्स्ट पाहिजे तो टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला खाली एक्स्ट्रा गोष्टी पाहिजे तर त्या सर्व गोष्टी तुम्ही जसं सांगणार तसं ते तुम्हाला क्रिएट करून देणार. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचं लँडिंग पेज जे क्रिएट करू शकता. ठीक आहे, आता आपण काय करणार आहे मी तुम्हाला सांगतो की जे आपले डोमेन असतं ते आपण इथून कसं चेंज करणार आहे. जसं तुम्ही ते बघू शकता. आता जर मला हे जर लँडिंग पेज ओपन करायचं आहे तर मला इथून ही लिंक कॉपी करावी लागणार आणि हे लिंकला जेव्हा मी इथून ओपन करणार तेव्हा हे ओपन होणार. पण इथे काय आहे bestallgaming.system.io/AI. ठीक आहे, तर मला हे बेस्ट ऑल गेमिंगच्या जागी जर दुसरं काही यूज करायचं असेल तर ते मी कस्टमाइज करू शकतो. आणि त्यासाठी काय करायचं आहे, इथे सेटिंगमध्ये यायचं आहे. सेटिंगमध्ये आल्यानंतर इथे डोमेन कस्टम डोमेन्स ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि इथे 3 लाईनवर क्लिक करून एडिट सब डोमेनवर क्लिक करा आणि इथे तुम्ही तुमचं कस्टम डोमेन पहिलं जे आहे त्याला डिलीट करा टेक्स्टला आणि इथे तुम्ही कस्टम नेम टाकू शकता. जसं मी टाकतो ट्रेड विथ देवल. ठीक आहे, आणि मी याला करूया सेव्ह. ठीक आहे, आता सेव्ह झालं. आता त्याच्यानंतर जेव्हा मी हे ओपन करणार ना ट्रेड विथ देवल, एक मिनिट आपण जाऊया सेल्स फनलवर आणि स्टॉक एम आणि AI वाला. ठीक आहे, आता इथे अजून अपडेट झाले नाही आहे. आपण 1-2 मिनिटांनी जर इथे रिफ्रेश केलं तर इथे अपडेट होऊन जाईल. हां, हे बघा अपडेट झालेलं आहे. आता याला आपण लिंकला कॉपी करू, नवीन टॅबमध्ये परत ओपन करू आणि इथे बघू शकता ही जी लिंक आहे आपली URL ती चेंज झालेली आहे. आता tradewithdeval.system.io/AI अशा प्रकारे जे आपण बनलेले आहे आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर टेलिग्रामवर हे घेऊन जाणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही तुमचे लँडिंग पेज क्रिएट करू शकता. जर तुम्हाला ॲड सर्व्हिस पाहिजे असेल, मेटा ॲड सर्व्हिस, तर त्याच्यासाठी तुम्ही आपल्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. जर तुम्हाला लँडिंग पेज सर्व्हिस पाहिजे असेल तर त्यासाठी पण तुम्ही आपल्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पण शेअर करा ज्यांना पण या गोष्टीची गरज आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.